ओके. नाशिकच्या चांदवडमधली ही दृश्य. पोलिसांकडून आता आंदोलकांची धरपकड केली जाते. नाशिकमध्ये कांदा प्रश्नी आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे. कांद्याला मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे त्याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला, त्यामुळे दूर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि त्यानंतर आता पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली, पण शेवटी आंदोलकांची धरपकड केली जाते. रोहित पवार, अंबादास दानवे यासह इतर महत्त्वाचे महाविकास आघाडीमधले नेते आंदोलन करतायत. आपण दुसरी दृश्य पाहतोय. टायरची हवा काढली जाते. तिथे महिला देखील मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित आहेत. चांदवडमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. कांदा प्रश्नी शेतकऱ्यांनी हा महामोर्चा काढलाय आणि नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या क्रांती महामोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत, अंबादास दानवे आहेत, रोहित पवार आहेत, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी, त्याचबरोबर मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी आहेत. पण यांनी जो महामार्ग केलेला होता त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. हे सरकार उद्ध्वस्त करते, ही सुरुवात आहे. मुंबईपर्यंत आता लॉंग मार्च निघेल आणि हा सरकारला जाब विचारल्याचं सोडणार नाही. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये, नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा प्रश्नी आंदोलनादरम्यान राडा झाला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यावेळी आंदोलकांच्या भावना आपण ऐकतोय. सरकार दडपशाही करते असं वाटतंय का? हे सरकार अतिशय घाबरट आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करत आहे, पण या सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी राहणार नाही. आंदोलन सुरू होतं, शांततेत सुरू होतं, नंतरच्या काळात तुम्ही टोलचं आंदोलन दाबण्याचा परिणाम होतोय, प्रयत्न होतोय. दोन्ही बाजूला पोलिसांनी गाड्या अडवलेल्या आहेत. या ठिकाणी आंदोलकाला जागेवर येऊ देत नाहीये. हे सरकार हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करते. हे आंदोलन जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा स्वरूपाचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या सगळ्या नेत्यांकडनं केला जातोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की या ठिकाणी पोलिसांकडनं ताब्यात घेतलं जातंय. कांदा प्रश्नी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन सुरू आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. प्रचंड मोठ्या संख्येनं शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी हा मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला आहे. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यात घेतला. त्याचबरोबर इतर आंदोलकांची देखील धरपकड केली जाते. बोलूया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याशी. किरण, सध्याची परिस्थिती काय आहे आम्हाला दाखवा. सध्याच्या घडीला आपण बघतोय कस्तुरी, हे जे पोलीस व्हॅन आहे, या पोलीस व्हॅनमध्ये जे आंदोलक नेते होते त्यांना या पोलीस व्हॅनमध्ये टाकल्यानंतर आता समोर कार्यकर्त्यांनी ही पोलीस व्हॅन अडवून ठेवलेली आहेत. या सगळ्या दरम्यान ह्या सगळ्या पोलिसांच्या फौजफाट्याच्या माध्यमातून ह्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची जी कारवाई केली जाते ती पाहता या ठिकाणी जे आंदोलक शेतकरी होते ते आक्रमक झालेले आहेत. पोलीस व्हॅन काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र या सगळ्या दरम्यान या सगळ्या शेतकऱ्यांनी ही पोलीस व्हॅन जी आहे ती अडवून धरलेली आहेत. मोठा गोंधळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. पोलिसांच्या माध्यमातून या आंदोलकांना आता एकूणच बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट होताना दिसते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच जर बघितलं तर मोठा गोंधळ या सगळ्या काळामध्ये होतोय. आता ही जी व्हॅन आहे ही व्हॅन पुढे काढत असताना आता पोलिसांकडनं बळाचा वापर करून ही व्हॅन पुढे करण्याचा प्रयत्न केला जातोय. जे आंदोलक ही व्हॅन अडून धरत होते त्यांना मात्र या सगळ्या दरम्यान या ठिकाणी ताब्यात घेतलं गेलं होतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या घडीला ह्या सगळ्या आंदोलकांना ज्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना घेऊन व्हॅन अखेर पुढे निघालेली आहेत. नाशिकच्या या ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून आता या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे. त्यांच्याशी आपण या सगळ्या दरम्यान बोलूयात. अंबादास दानवे या ठिकाणी आहेत. दानवे साहेब, ताब्यात घेतलं पोलीस? बिलकुल, पोलिसांची दादागिरी चालू आहे. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे, परंतु आम्ही झुकणार नाही. पोलीस ताब्यात घेताय, निषेध करताय, काय सांगाल? पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलीस स्टेशन? दडपशाही चाललेली आहे. सरकार गद्दार, कांदाच सरकार पाडून टाकणार. काय सांगाल? काय पोलिसांनी कारवाई केली तुम्हाला ताब्यात? हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हे सरकार करते. दोन्ही बाजूला पोलिसांनी आंदोलकांच्या गाड्या अडवलेल्या आहेत.
बघतोय की आक्रमक अशी भूमिका या सगळ्या नेत्यांकडनं घेतली जाते. पोलीस व्हॅन अखेर या सगळ्या आंदोलकांच्या विरोधानंतर सुद्धा आता पुढे घेऊन या ठिकाणी जाताना दिसते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कांदे रस्त्यावर या ठिकाणी टाकलेले होते. वाहन अडवण्याचा प्रयत्न एकूण या सगळ्या दरम्यान दिसून येतोय. सध्याच्या घडीला नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडनं ही जी ताब्यात घेण्याची कारवाई आहे ती केली जाते. वाहन अडवण्याचा देखील प्रयत्न या सगळ्या निमित्तानं झालेला होता आंदोलकांच्या माध्यमातून. आता मात्र जे नेते या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले होते त्यांना मात्र या ठिकाणी ताब्यात घेऊन आता ही जी व्हॅन आहे ती आता पोलीस स्टेशनच्या दिशेनं रवाना होती. अनेक आंदोलक जे आहे या सगळ्या दरम्यान आता आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळाले होते. मात्र सध्या तरी ही संपूर्ण जी व्हॅन आहे ती व्हॅन आता पोलीस स्टेशनच्या दिशेनं या सगळ्या आंदोलकांना घेऊन जाताना दिसते. अशा सगळ्या दरम्यान बरोबर आहे किरण, आपण ही दृश्य पाहतोय. नाशिकच्या चांदवडमध्ये आता महामार्ग रोखून धरला, त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आणि ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठीच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि आता अंबादास दानवे असू देत, हर्षवर्धन सपकाळ असू देत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीमधल्या अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे आपण पाहतोय महिला आंदोलक आहेत त्यांच्याकडून टायरची हवा काढली जाते. खरं तर शेतकरी आता आक्रमक झालाय, हमीभाव मिळत नाहीये, त्यामुळे तो रस्त्यावर उतरलाय.